आता एक मोठी बातमी ते वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे। प्रमुख मागण्यांवर फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासक भूमिका मांडली। राज्यातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी संप मागे घेतलाय। कर्मचाऱ्यांच्या विविध 17 मागण्यांवर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं वीज कर्मचाऱ्यांनी सांगितलं। आज जो निर्णय आणि जी बैठक झाली फार सकारात्मक झाली। आमचे एकंदर 17 मुद्दे होते। त्या 17 मुद्द्यांबद्दल माननीय ऊर्जा मंत्र्यांनी अत्यंत आश्वासक अशी भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की या 17 मुद्द्यांवरती रीतसर चर्चा ही लवकरच तिन्ही एमडी आणि होल्डिंगचे एमडी यांच्या समवेत घेण्यात येईल। आणि त्यातले जे 2 प्रमुख जे मुद्दे होते की पूरक भत्ता देण्याबाबत आणि त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे की कामगारांना एनएमआर करण्याबाबत, त्याबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत। कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांचे काही मूलभूत प्रश्न होते, त्याच्यावर आमची चर्चा झालेली आहे। त्यातले त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते अत्यंत जेन्युइन आहेत की जे निश्चितपणे सोडवले गेले पाहिजेत। विशेष महत्त्वाची त्यांची जी मागणी आहे की कंत्राटदार जे आहेत ते शोषण करतात, नियमित आणि त्यांना जेवढं वेतन देय आहे ते वेतन त्यांना मिळत नाही आणि म्हणून थेट त्यांच्या खात्यामध्ये ते वेतन गेलं पाहिजे। तर ही मागणी जी आहे ती मला असं वाटतं योग्य आहे। आम्ही त्याचं एक मेकॅनिझम आता तयार करण्याचा प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।